मिनिटं त्यांचा परिचय दिलेला आहे आणि आपण सर्वांनी तो ऐकलेला आहे। पण सर, एक भारतीय बौद्ध महासभेचे पुऱ्या वर्ल्डमध्ये भारतीय बौद्ध महासभेचं काम करून खांद्यावरती झेंडा घेऊन ते काम करत आहात आणि त्याचीच पोचपावती म्हणून आणि एक 15 दिवसाच्या अगोदर सातारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे घर आहे ते घर घेण्याचा संकल्प करत आहोत, साहेब करत आहेत। आणि आज आमची अचानक यश सिद्धी माजी सैनिक संघ आमचीही मीटिंग होती आणि या मीटिंगमध्ये हे आम्हाला व्यक्तिमत्व लाभलं आणि त्यांचं जी संकल्पना होती की ती संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर हे त्या वास्तूसाठी 1000 रुपये घेण्याचा संकल्प केलेला होता आणि ते घेण्यासाठी साहेब इथे आंबेडकर भवनमध्ये आम्हाला भेटले आणि ते भेटल्यानंतर आम्ही सर्वजण यश सिद्धी माजी सैनिक संघ आम्ही तर त्यांच्यासमोर उपस्थित राहून आम्ही यश सिद्धी माजी सैनिक संघाच्या वतीने त्यांचं खूप स्वागत करत आहोत, त्यांच्या कार्याला शुभेच्छा देत आहोत। जय भीम, नमो बुद्धाय। एक मिनिट मी बोलतो सर, असे सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। जय भीम। या ठिकाणी आदरणीय रोहितजी पिसाळ सर यांनी जो आमच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला आणि आम्ही सर्व महार रेजिमेंटचे माजी सैनिक, आपल्या सर्वांना ज्ञात आहे 1 ऑक्टोबर 1941ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार रेजिमेंटची स्थापना केली आणि त्याच रेजिमेंटमध्ये आम्ही सर्व्हिस करून आज सेवानिवृत्ती घेऊन जवळजवळ 20 वर्ष, 25 वर्ष, कोणाला 18-19 वर्ष असे झालेले आहेत। आम्ही सर्वजण आता मुंबईमध्ये कार्यरत आहोत। यशसिद्धी माजी सैनिक संघ चिपळूण, रत्नागिरी, मुंबई विभाग हा रजिस्टर्ड संस्था ही संस्था आहे। या संस्थेने याच आंबेडकर भवनमध्ये 1 ऑक्टोबरला महार रेजिमेंटचा 84वा वर्धापन दिन साजरा केला आणि यशसिद्धी माजी सैनिक संघटनेचा देखील वर्धापन दिन साजरा केला। आज या ठिकाणी आम्हाला एवढं मोठं व्यक्तिमत्व लाभलं की साहेब रोहित पिसाळ साहेब हे आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांना या ठिकाणी भेटण्याकरिता आले, जे आत्ताच आमचे आदरणीय रमेशजी वाघमारे यांनी सांगितल्याप्रमाणे की साताऱ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी निवास करत होते त्या ठिकाणी ते निवासस्थान घेण्यासाठी रोहित पिसाळ साहेबांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की आंबेडकर घराण्यातून पहिल्यांदा भीमराव आंबेडकर साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं दंभदान स्वीकारूनच आज आपणाला कल्पना आहेच, रोहित पिसाळ साहेब स्वतः एकटे घेऊ शकतात, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार की ते महत्त्व नाही, मी एकटा खरेदी करू शकतो। जर समजा एखादा व्यक्ती गोल्डमॅन म्हणून आज 4थ्या नंबरवर जगातील 2ऱ्या नंबरची कंपनी चालवतात, गोल्डमॅन आज आपल्या सर्वांना कल्पना आहे, तरी देखील त्यांनी आपल्या जनतेला, आंबेडकरी जनतेला, अनुयायांना त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि आम्ही माजी सैनिक त्यांच्या पाठीमागे उभे आहोत। याच्या पुढेही त्यांना ज्या प्रकारे मदत लागेल त्याच्यासाठी आम्ही उभे आहोत। परंतु आज प्रथमच त्यांनी आमच्याकडे जी भावना व्यक्त केली त्या भावनेचा आदर करून आम्ही यशसिद्धी माजी सैनिक संघ मुंबई यांच्या वतीने त्यांना आम्ही आज प्रथमतः 10,000 या ठिकाणी आम्ही देणगी स्वरूपात देत आहोत, त्याचं त्यांनी स्वीकार करावा। चलता हूँ मैं तुम्ही अकाउंटमध्ये टाकलं चालेल, मग तुम्ही आम्हाला अकाउंट नंबर करून ते सगळं हिशोब असावा त्याचा। आमचा साहेबांचा नंबर आपल्याकडे आहे, त्या नंबरवरती आम्हाला सगळं डिटेल्स पाठवा, आम्ही त्याच्यावरती तुम्हाला ते आम्ही सुचवू।